शेवटी असं झालं की खालून डिरेक्टर बसून त्यांनी ते वाक्य सांगितलं, त्याच्यातून लाफ्टर आले. माती खातोच पण ठीक आहे, पण ती कमी पण थोडस असं तो पदर असतोच घेतलेला. आता प्रवास म्हणजे कसं आलं की आता पहिले मी गाडी पकडली. हॅलो नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. कलारंजन आपल्याला कलासृष्टीतील असेच नवीन विविध विषय घेऊन येतो आणि आजच्या भागात आपल्या सोबत आहेत पाहिले न मी तुला याचे कलाकार. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन की पुण्यामध्ये आज तुमचा तिसरा प्रयोग होता आणि तो सुद्धा यशस्वीरित्या पार पडलाय. तर आज आपल्या सोबत आहेत आपल्या सर्वांचेच लाडके आणि आवडते अंशुमन विचारे सर, आपल्या सर्वांचेच लाडके हेमंत दादा. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. सुवेदा मॅडम आपलं सुद्धा स्वागत. सुनील सर आपलं सुद्धा स्वागत. सर्वप्रथम आतापर्यंत आपण पाहिलं की तुम्ही नाटकाबद्दल सांगताय, पण तुम्हाला रसिक प्रेक्षकांचा जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, रिॲक्शन मिळतंय, त्याच्यावरती तुमचा काय आहे? मला असं वाटतं त्या रिॲक्शन्स खूप काही बोलून जात आहे. आणि जेव्हा पुणेकर दाद देतात मला असं वाटतं की महाराष्ट्रात दाद ती मिळते असं मला वाटतं. म्हणजे एक कारण पुढं म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. पण मी खरंच सांगतो की तिसरा प्रयोग असताना आमचं बुकिंगची संख्या पण वाढत चालली आहे, रिस्पॉन्स पण अप्रतिम होत चालला आहे. पण हे मला वाटतं सगळं क्रेडिट आमच्या लेखक दिग्दर्शकाचं आहे, आमच्या संख्या टीमचं आहे, आमच्या प्रोडक्शनचं आहे, संपूर्ण टीमचं हे यश आहे. आणि मला असं वाटतं एक सकस नाटक आमच्याकडून ते होतं आहे, त्याबद्दल खरंच मनापासून आभार टीमचे, प्रोडक्शनचे. सो फार छान वाटतं. आपल्याला माहिती आहे की पुण्याला एक सांस्कृतिक वारसा लाभला आणि पुण्यामध्ये नाटक करण्याची जी एक मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काही वेगळं अनुभवलंय का? मुळात पुणे विद्येचं माहेरघर म्हटल्यानंतर सांस्कृतिक वारसा. पण मला असं वाटतं की पुण्यात जेव्हा एखादी गोष्ट यशस्वी होते आणि पुणेकर जेव्हा एखादी गोष्ट उचलून धरतात तर ती तुफानच सुपरहिट झालेली असते. आणि आमचा तिसरा प्रयोग ज्या पद्धतीने वर उचलला गेलाय तर मला वाटतं मी काही सांगण्यापेक्षा पुणेकर जास्त सांगतील मला. आणि आम्ही पुणेकरांचं प्रेम ऍक्च्युली अनुभवतोय, कारण नाटकच मुळात प्रेक्षकांचं आहे, आम्ही फक्त सादर करणारे आहोत. त्यामुळे प्रेक्षकच जर का ते वर उचलतील तरच ते अजून हायलाइट होईल. आपल्या नाटकाचा जो विषय आहे की आपण अगदी छोट्या छोट्या घरगुती साध्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण दाखवल्यात, एकंदरीत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर साध्या म्हणजे मी असं म्हणेन की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या दुर्लक्ष करत असतो आणि त्याचं फार मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये म्हणजे रूपांतर होत असतं. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण दुर्लक्षित करण्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं तर मोठमोठ्या गोष्टी आपोआप टाळल्या जातील. असा तो सारा एक अभ्यास आहे नवरा बायको या रिलेशन मधला, आणि तो आम्ही जास्तीत जास्त किती सहजपणे पोहोचवता येईल लोकांपर्यंत तो आम्ही प्रयत्न केला. लेखक म्हणून तुम्ही जेव्हा ही भूमिका साकारत होता त्यावेळेस तुम्हाला हे विषय कसे सुचत गेले? म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये विषय आधीपासूनच होते की नाटक लिहिताना की हा मला हा विषय मांडायचा आहे, तो विषय मांडायचा आहे, का नाटक लिहिताना तुम्हाला अजून अशा गोष्टी सुचल्या? नाही, नाटक लिहिताना बऱ्याच काही गोष्टी सुचत होत्या, पण ते नाटक स्वरूपात कसं किती छान पद्धतीने आणखी लोकांना आवडेल, त्यातली किती मजा घेता येईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आकलन करून हे आपलं रायटिंग मधनं ते उतरलं गेलं नाटक. आणि त्यानंतर ॲज अ डिरेक्टर मग त्यातल्या किती छान छान गमती जमती करता येतील जेणेकरून प्रेक्षक त्यामध्ये रमले जातील, इन्व्हॉल्व्ह होतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग शांती आपण म्हणजे उभं केलं. जसं की तुम्ही लेखक म्हणून सुद्धा भूमिका साकारली आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा, तर या दोन्हीमध्ये तुम्हाला जे तुम्हाला काय वेगळं अनुभवलं की तुम्ही लेखक म्हणून काम करताना आणि दिग्दर्शक म्हणून काम करताना? काही नाही, लेखक म्हणून जेवढं लिहायचं होतं ते लिहून झाल्यानंतर ते मी बाजूला ठेवतो आणि त्यानंतर मग एवढंच होतं की नाही आता लेखकाने लिहून झालेलं आहे, आता दिग्दर्शकाचं काम आहे की ते किती छान पद्धतीने आणखी लोकांपर्यंत छान हायलाइट होऊन पोहोचेल, हा प्रयत्न. असं काही आव्हाने होते का की नाही लेखक म्हणून तुम्ही लिहिताना आणि दिग्दर्शन करताना असं वाटलं की नाही हे जरा वेगळ्या पद्धतीने असायला हवं होतं? काही नाही, ते याचा फायदा मला नटांकडनं झाला. काय होतं की आपण लिहितो एक वेगळ्या पद्धतीने, पण जेव्हा एक नट ते कॅरेक्टर म्हणून ते करायला लागतो तेव्हा त्याची जी एक वेगळी स्टाईल असते म्हणा, त्यांची एक कसब असते, ती एक छान यूज करायला मिळते. जशी हेमंतने त्याची एक स्टाईल पकडली, भले त्याला त्रास होतो मराठी बोलण्याचा, वाक्य जड जातात बोलायला, पण नाही तो प्रयत्न करतो, मग ते कॅरेक्टर डिफरेन्शिएशन मिळतं. सेम अप्लाइज टू सुवेदा पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये, हल्लीच लग्न झालंय म्हणा, नवीन अनुभव आहे तरी पण त्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी त्या अशा जवळच्या आहेत. आणि काय म्हणूया, आणि अंशू सर काय सांगणार, ऑलरेडी सिनियर आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, आणि या सगळ्या गोष्टी त्यांना फार जवळच्या. वाचल्यानंतर मला वाटतं पहिलाच अंक त्यांनी वाचला होता, ऐकला होता माझ्याकडनं, दुसरा अंक त्यांनी ऐकला पण नाही आणि डायरेक्ट बोलले मी करतोय. तिथेच मी समजलो होतो की नाही हे नाटक सुंदर होणार.
तुम्ही बोलला की आता तुमचं लग्न झालंय, मग त्यामुळे तुम्ही पर्सनल लाईफला आणि नाटक या दोन्हीला रिलेट केलं का? हो अगदी. म्हणजे तुम्ही जेव्हा नाटक केलंय रिलेट. हे जास्त मनापासून आलं. आणि मीच नाही, जो प्रेक्षक येतो, ज्या बायका येतात, स्त्रिया येतात, त्या रिलेट करतात. आणि मला हे खूप बरं वाटतं की बाबा मी एक स्त्रीच्या मनातलं काहीतरी पोचवतेय. त्यांना जे मनात असतं, जे सांगता येत नसतं, जे बोलता येत नसतं, ते कुठेतरी आम्ही नाटकाच्या रूपाने पोचतं करतोय. खूप मजा येते. त्यांचा अनुभव होतो, माझ्या बरोबर असंच झालंय, आम्ही असंच वागतो, हे ऐकून खूप समाधान मिळतं. म्हणजे तू सुद्धा नाटक जेव्हा करत होती तेव्हा तू सुद्धा एन्जॉय केलं हे? एन्जॉय करायलाच हवं असं नाटक आहे आणि आपोआप होऊन जातं हे. सर तुम्ही बोला, आता सरांनी परिचय करून दिला की तुम्ही सुद्धा नाटक करत असताना तुम्हाला सुद्धा काही चॅलेंजेस आले, काही आव्हानं होते, तर त्याबद्दल काय सांगाल? आले नाही, प्रत्येक प्रयोगाला येतात. दुसऱ्या अंकाला मी तिथे बसलेलो असतो त्यावेळी मी असं असतो गप्पा, कोणाशी बोलत पण नाही. पाणी प्यायला गेलो तर वाक्य विसरेन असं मला भीती वाटते, कारण मुळात माझी भाषा वेगळी. आणि सुनील सरांनी जे लिहिलंय ते अगदीच म्हणजे त्याला सायन्स बेस आहे ते सगळं. त्यात अशी गंमत करून किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी पंच घुसवून चालणार नाही, आणि ते सायंटिफिकली लँग्वेजमध्येच ते पोचवलं आहे. त्यामुळे त्यांनी जसं म्हटलं की लिखाण, दिग्दर्शन काय ना, लिटरेचर व्हॅल्यू ज्यावेळी लिहिलं त्यावेळी लिटरेचर व्हॅल्यू जी आहे ती त्यांनी आधी त्या लिखाणाला दिली, मग डिरेक्ट करताना परफॉर्मिंग व्हॅल्यू दिली, आणि प्रयोग करताना त्याला पूर्ण म्हणजे ज्याला समकालीन मूल्य म्हणतो मराठीत, म्हणजे आधी लिखाण, मग प्रयोग, आणि मग प्रयोगाची अनुभूती, हे तिन्ही वेगवेगळं केलं त्यांनी. त्यामुळे त्यांनी काम करताना आधी आम्हाला वाचायला दिलं, म्हणले वाचा आधी. मग वाचण्यात आम्ही म्हणजे मी यशस्वी ठरलो असेल म्हणून मग तू एक काम कर, हे कर. हे करायला घेतल्यानंतर मग पहिल्या प्रयोगानंतर, दुसऱ्या प्रयोगानंतर, तिसऱ्या प्रयोग, असं सगळं ते गणित आता हळूहळू बसतंय असं मला वाटतं. माहित नाही बाहेरून काही नाही. अर्थात तुम्हाला इतका रिस्पॉन्स मिळतोय, मग अर्थातच चांगलंच काम झालं. हो, चांगलंच काम झालंय. पण कसं आहे ना, दिग्दर्शक प्रयोगाला असलं की टेन्शन असतं, दिग्दर्शक प्रयोगाला नसलं की मग ठीक आहे आता चालतं उरलीच. पण दिग्दर्शक असल्यामुळे मला टेन्शन असतं, आणि सरांकडून खूप काही शिकायला मिळतं. सुविधा आहे सिरियसली, सर सिनियर आहेतच, पण सर म्हणतात की हा असा आला पाहिजे, तो असा आला पाहिजे, आपण ना ह्या प्रयोगाला हा प्रयोग करून बघू, किंवा हा बदल करून बघू, या वेळेला आपण हे टाकून बघू. हे आमचं बाहेर चाललेलं असतं अजून. त्यामुळे सरांकडून ते आम्ही शिकत असतो. आणि सुविधाकडून तर आता ती जे काही खरं बोलली ना, ते खरं बोलणं म्हणजे शिकायसारखं. आणि स्त्री आहे, 2 मेंदूंचा वापर करतात म्हणजे अर्थातच. सर तुम्हाला कसा अनुभव होता तुमचा? मुळात मला असं वाटतं की खूप दिवसांनी एक नाटक म्हणजे ऐकण्याचं, नाटक आपण परफॉर्मन्स असं ऐकण्याचं पण एक विषय माध्यम आहे. बाळ कुलकर्णीची नाटकं होती, आपण रेडिओ सुद्धा ऐकायचं, मजा यायची. तसं मी या कॅटेगरीत नाटक म्हणतो की ते ऐकायला खूप छान वाटतं, आणि वाक्य आपण संवाद ऐकताना ते आपल्या घरात घडतं आहे असं वाटतं. म्हणजे ते आपण नॅचरल लेवलला पण आहेत आणि नाटकी लेवलला पण आहेत. त्याचं बॅलन्स इतकं केलं आहे ना की ते काम करताना इतकी भारी वाटतं की मला असं वाटतं मी आत्ता पण जी केलेली कामं आहेत ती काम आणि आत्ताचं काम त्याच्यामध्ये बराच फरक आहे असं मला स्वतःला वाटतं. बाकी लोकांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला स्वतःला जाणवतं ते. आणि तुम्हाला, आपण रंगभूमीवर जेव्हा परफॉर्म करतो, आपण जेव्हा सादर करतो, आणि TV स्क्रीनवर परफॉर्म करतो, या दोन्हीमधलं काय अंतर आहे तुम्ही सांगू शकता? दूरदर्शन आणि रंग माध्यमच वेगळं. इथे तुम्हाला तयार पक्व होऊनच परफॉर्म करायला, दूरदर्शन रिटेक असतात, त्यामुळे तिथे आपण त्याच्याबद्दल बोलण्यात काय पॉईंट नाही. म्हणजे काय आव्हानं येतात जे आपण सांगू शकतो की जेव्हा तुम्ही तिकडे परफॉर्म करता, तुम्ही बोला की आपण टेक्स्ट घेऊ शकता, इथे कसं माहिती आहे का, इथे तुम्हाला सजग राहावं लागतं. आणि तुम्ही जर विसरलात समोरचा आर्टिस्ट कसं उचलून धरू शकतो की नाही, की काय काय होतंय काही सांगू शकत नाही. असं कधी झालंय का आता तुम्ही प्रयोग करत होते? मागच्याच प्रयोगाला झालं आणि आम्ही थोडं ऍडिशन मध्ये वाहवत गेलो आणि पुढचं वाक्य हेमंतना सुचेना मला. असं झालं की खालून डिरेक्टर बसून त्यांनी ते वाक्य सांगितलं, त्याच्यावर लाफ्टर आल्या, त्याच्यावर सुद्धा लाफ्टर आले. म्हणले ऍक्च्युली मागे असत, आज पुढे बसलो म्हणून वाचलो, असं म्हणून मी पुढे झालंय. किंवा आम्ही त्या दिवशी प्रयोग करत होतो, मी असा बसलो इथे, माझी मुवमेंट आहे आणि सर इथे होते, आणि मी बघतोय खिडकीतून आहे ना लाईट असा खाली गेला, आणि मी त्याच्याकडे बघतोय आणि पुढे गडबडलोच. म्हटलं आता काय करायचं, पण ती वेळ मारून नेली. पण ही जी गोष्ट आहे ना, ही आता शूट मध्ये जर असं झालं तर दुसऱ्या समय सूचकता.
असे खरंच अशा विविध गोष्टी होतात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक नवीन अनुभव मिळतो आणि ते आम्हाला प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळतं. आणि आत्ता सुद्धा तुम्ही आत्ताच आपला एक प्रयोग झाला तेव्हा सुद्धा आपल्याला प्रेक्षकांकडून जे काही आपल्याला रिॲक्शन्स मिळतात त्याच्यावर सुद्धा तुम्ही जी प्रतिक्रिया देता ना ती सुद्धा खरंच छान असते. तर ते ज्या अशा गोष्टी सुचतात, आता तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात काम केलंय म्हणून तसं असतं, पण त्याबद्दल काही सांगा वाटेल का? मी एवढं सांगेन की प्रेक्षकांनी असंच प्रेम करत राहावं, चांगल्या चांगल्या कलाकृती उचलून धराव्यात. आणि पाहिलं ना मी तुला त्याचा प्रयोग झाला, नंतर आता येणाऱ्या पुढच्या 15 तारखेला परत कोथरूडमध्ये डिमांड शो आहे आमचा रात्री 9:30 वाजता. डिमांड तर मला असं वाटतं की पुन्हा या आशीर्वाद द्यायला रसिकांना फार महत्त्वाचा असतो. सो मजा येईल. अर्थातच. तुमच्या जे पर्सनल लाईफ होती त्यामध्ये काही तुम्हाला वेगळा बदल घडला का, की तुम्ही सगळेजण विवाहित आहात? बदल घडतोच की, नाटक वाचल्यानंतर बरेच बदल घडले की आपण असं वागतो तर ते थोडंसं सजग झालं की नाही करायला नाही, माती खातोच पण ठीक आहे, पण ती कमी पण थोडंसं असं तो पदर असतोच घेतलेला. म्हणजे काय बदल घडले की तुमच्या घरच्यांकडून सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळालं की नाही तू हे नाटकाचा प्रयोग करायच्या आधी असा वागायचा किंवा नंतर असा वागतोय? हे प्रसारित होणार आहे खरं तर हा प्रश्न त्यांच्या कशाला बायकांना म्हणजे? विचारला. आम्हाला विचारणार नाही म्हणून मी म्हणलं प्रसारित होणार असेल तर नको अभ्यास करू. आम्ही सांगण्यापेक्षा बायका सांगते ना. त्यांच्या बायका करेक्ट सांगतील की काय बदल झालाय. काय ते काय वेगळं सांगणार नाही. म्हणेल की हा 2 मिनिटच चांगला असतो, 3 मिनिटाला बदललेला असतो, कारण एकच मेंदू ना. काय करायचं आता? नाही पण तुम्ही असंच मस्त कॉमेडी वगैरे करत तुम्ही अगदी खूप असे इम्पॉर्टंट जे विषय आहेत ना ते सुद्धा तुम्ही मांडलेत. तर ते विषय जे सुचले ते तुम्ही जेव्हा मांडत होता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये काय होतं की हा विषय मी मांडतीये किंवा जेव्हा मी दाखवतेय तेव्हा तो तसाच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल की नाही? मुळात सुनीलजींचं लिखाण इतकं अप्रतिम आहे अर्थात. की त्यासाठी आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागले नाही अर्थातच. इतक्या छान पद्धतीने ह्युमर मांडलाय, सिरियस विषय असून सुद्धा. सो तो आपोआप सहज पोचतो. आम्ही फक्त माध्यम आहोत पोहोचवण्याचं, बस. बाकी सगळं म्हणजे त्यांच्या स्क्रिप्ट मधून हे काढ हे घाल असं नाही झालं, किंवा हे वाढव हे कमी असं नाही झालं. लिहिलंच पक्क आहे, सादर पक्क करा म्हणजे संपलं. तुमच्या आयुष्याचा प्रवास इथेपर्यंत कसा आला याबद्दल काही सांगायला आवडेल? म्हणजे आता प्रवास म्हणजे कसं आलं की आता पहिले मी गाडी पकडली. एवढा उत्तर देण्यात एवढं काय आम्ही पोहतो विकत नाही, आमचा प्रवास चालूच आहे. सो असं चालू राहील चांगल्या चांगल्या पद्धतीने, एवढं सांगू. नाही तेच प्रेक्षकांना तेच आवडतं आणि तुम्ही सर्वांनी जी भूमिका साकारली आहे ती रसिक प्रेक्षकांना खूप खूप आवडतीये. आणि असंच तुम्ही काम करत राहा, आमच्या सर्वांचंच मनोरंजन करत राहा. आमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, तुमच्या सर्वांसोबत आहे, शुभेच्छा सुद्धा आहेत. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. न्यूज अनकट कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आहे की आमचा पाहिलं ना मी तुला या नाटकाचा पुढचा प्रयोग येत्या 15 तारखेला रात्री 9:30 वाजता कोथरूडला यशवंतराव नाट्यगृहामध्ये आहे. नक्की या, वाट बघू. धन्यवाद.